नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण अमरावती महानगरपालिका भरती 2025 साठी बघा, जे की मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो प्रश्न का आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, सर्व प्रश्न या ठिकाणी आपण सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी बघा कव्हर करणार आहोत। म्हणून बघा मित्रांनो, एकही प्रश्न तुम्ही मिस करू नका, संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। ओके मित्रांनो, बघा परीक्षा कोणतीही असो, TCSची IPPSची कोणतीही भरती असो, त्या मित्रांनो भरतीसाठीचा जर कोणता या ठिकाणी अवघड म्हणजे जर भाग असेल तर ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचा। मित्रांनो या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता बघा या ठिकाणी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघा एकदम मित्रांनो शॉर्ट ट्रिकनुसार बघा, सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। म्हणून बघा मित्रांनो, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बघा हा आपला भाग 1 आहे मित्रांनो, यासोबतच बघा सबस्क्राईब करून घ्या, कारण आता याच्या मित्रांनो मागे या ठिकाणी बघा लगभग बघा आता तुम्हाला सर्व भाग या ठिकाणी बघा भाग 2, 3, 4 या प्रकारे बघा आम्ही तुम्हाला दररोज या ठिकाणी एक भाग या ठिकाणी अवेलेबल करून देऊ। म्हणून बघा आताच सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा स्वरूपाचा सोडवायचा आहे, बघा कशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर प्रश्न बघा कशा आहे, ओके, आणि सोडवायचा कसा। तर पहिल्या 25 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी किती आहे, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा या स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो दिसाय तर सोपे वाटतात, परंतु सोडवायला गेलं तर थोडंसं अवघड लेवलचे आहेत, बरं काय थोडंसं अवघड लेवलचे आहेत। ओके, तर काही करायचं नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारलं सरळ बरोबरचे चिन्ह। ओके, आता या मित्रांनो पहिल्या 25 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज विचारले ना, मग काय करायचं, पहिली या बघा 25 पर्यंतच्या बघा पहिली मित्रांनो या ठिकाणी विषम संख्या कोणती आहे बघा 25 पर्यंत, तर पहिली आहे 1। ओके, आणि शेवटची कोणती, ही 25वी। ओके, ही 25वी शेवटची आहे। ओके, लक्षामध्ये असू द्या। आता छेदामध्ये मित्रांनो दोन संख्यांची वरी बेरीज छेदामध्ये घ्या 2। ओके, गुणाकारात 1 ते 25 पर्यंत मित्रांनो टोटल किती, तर 13 मित्रांनो बघा विषम संख्या आहेत म्हणून 13 घ्या। ओके, आता बरोबर 1 + 25 झाले किती 26, 1 + 25 26, 26 छेदामध्ये 2 गुणाकारात 13। ओके, आता बे 1 बे 3 6, आता आलं किती बघा बरोबर 13 गुणाकारात 13 म्हणजे 13चा वर्ग किती 169 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो सर्व काय बघा प्रश्न आपण या ठिकाणी अत्यंत PYQ या ठिकाणी कव्हर करत असतो। बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आपला हा भाग 1चा या ठिकाणी बघा भाग 1 आहे, म्हणून या ठिकाणी बघा थोडंसं सोप्या लेवलचे मित्रांनो बघा TCSचे मित्रांनो PYQ प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे। जसजसं आपले पुढे या ठिकाणी भाग वाढत जातील त्या स्वरूपाचे मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न देखील मित्रांनो बघा टफ लेवलचे म्हणजे हार्ड लेवलच्या या ठिकाणी होत जाणार आहेत। ओके, लक्षामध्ये असू द्या। बाय बाय मित्रांनो, पुढे प्रश्न क्रमांक 2 1 ते बघा मित्रांनो 200 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। काही करू नका, या प्रकारचा प्रश्न विचारला शेवटचा अंक कोणता 200, हे 200 घ्या गुणाकारात 200 + 1 मित्रांनो झाले किती बघा 200, 201 झाले ना, सरळ छेदामध्ये दोन संख्यांचा मित्रांनो वरी गुणाकार केला छेदात 2 घ्या। ओके, आता बे 1 बे म्हणजे आलं किती बघा या ठिकाणी गुणाकारात 201 गुणाकारात जर 100 आलो। ओके, आता जर आपण मित्रांनो या ठिकाणी 201 गुणाकारात 100 केलं तर येतं बघा जे की 20,000 मित्रांनो 100 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा। त्या क्रमांक बघा मित्रांनो 20,100 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके मित्रांनो, बघा महत्त्वाची आणखी एक बात सांगतो तुम्हाला या ठिकाणी। ओके, तर बघा लक्षामध्ये असू द्या आपल्या मित्रांनो या परीक्षेसाठी बघा, जर तुम्हाला आपला मित्रांनो या महानगरपालिकेमध्ये पहिल्याच जर प्रयत्नामध्ये लागायचं असेल तर बघा या ठिकाणी आम्ही एक 5 मित्रांनो बघा 5000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा बघा या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे। ओके, तर मित्रांनो बघा हा महाठोकळ्यामध्ये तुम्हाला बघा किती, तर 5000 मित्रांनो बघा 1 लाइनर प्रश्नसंच भेटणार आहेत। ओके, तर यामध्ये बघा तुम्हाला GK GS भेटतो। ओके, GK GS 2025 वर्षातले मित्रांनो बघा सर्व काही तुम्हाला चालू घडामोडी आणि प्लस मित्रांनो मराठी ग्रामरचे मित्रांनो मोस्ट PYQ प्रश्न या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी
देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, वेळ वाया घालू नका, लगेच हा आपला महाटोकळा खरेदी करा. खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे बघा, 7414 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे करा, जीपे करा. आणि मित्रांनो फोनपे जीपे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही मित्रांनो आपल्या या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, अवश्य बाय करा मित्रांनो. बघा सर्व काही प्रश्न या ठिकाणी बघा TCSचे मोस्ट PYQ बघा या ठिकाणी मित्रांनो आम्ही या महाटोकळ्यामध्ये बघा या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. म्हणून बघा मित्रांनो, टाईम तुम्ही वेळ या ठिकाणी वाया घालू नका, लगेच खरेदी करू नका मित्रांनो. तुम्ही जर आपला हा महाटोकळा घेतला तर तुम्हाला बघा GK GS करंट अफेअर्स आणि मित्रांनो मराठी ग्रामरसाठी अदर कोणतंही पुस्तक या ठिकाणी खरेदी करण्याची गरज लागणार नाही. ओके, म्हणून अवश्य आपला हा महाटोकळा तुम्ही बाय करून घ्या. पुढे बघा पुढचा प्रश्न तिसरा कशा स्वरूपाचा आहे. हां, तर काय म्हणतो कशा स्वरूपाचं आहे बघा. हां, तर बघा 150, 152, 169, 145, 164 मित्रांनो या सर्व संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. सरासरी काढण्याआधी मित्रांनो काय करायचं बघा मित्रांनो, सरासरी काढण्या अगोदर या सर्व संख्यांची बेरीज सर्वप्रथम करून घ्या. ओके, जसं की या साईडला करतो, इथून 150, 152, 169, 145 आणि हे 164. ओके, आता या सर्व संख्यांची करा बेरीज. आता किती बघा, या जर सर्व संख्यांची बेरीज किती, 150, 152, 169, 145 आणि 164. ओके, आता आपण या सर्व संख्यांची बेरीज करू. जसं की 9, 9 2 11, 11 5 16, 16 4 20 म्हणजे 0, हातच्याला आले 2. ओके, पुन्हा 5 1 5, 5 2 10, पुन्हा 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, वरचा 1 26 आणि 2 28ला 8, हातच्याला परत 2, 1 2 3 4 5, 5 आणि 2 7 म्हणजे किती, 780 या ठिकाणी आपलं आलेलं आहे. ओके, आता काय करायचं मित्रांनो, सरळ हे 780 घ्या आणि छेदामध्ये 1 2 3 4 5 संख्या आहेत ना, 5नं भागून घ्या. ओके, आता 5 1 5 उरले 2, 5 5 25 उरले 3, 5 31 म्हणजे 156 जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे दुकानदाराने काय केलं, 9% सूट दिलास. 700 रुपयाच्या शर्टची किंमत किती आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे. तर काही नाही बघा मित्रांनो, काय हे 700 रुपये म्हणजे किती बघा मित्रांनो, हे 700 रुपयाचा शर्ट आहे. ओके, हे 700 रुपयाच्या शर्टची मित्रांनो संपूर्ण किंमत किती, तर 100%. ओके, जर या 100% पैकी मित्रांनो 9% सूट दिली म्हणजे काय केले, दुकानदारानं 9% सूट दिलं आहे आणि 91% मित्रांनो किंमत आकारले. तर या 91%ची किंमत फक्त आपल्याला काढायची आहे. म्हणून या ठिकाणी या 100%च्या खाली आहे घ्या 91% आणि या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह. आता काय झालं, याचा झाला आडवा गुणाकार. 700चा 91शी 700 गुणाकारात 91 छेदामध्ये हे 100. ओके, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 7 1 7, 7 9 63 म्हणजे किती मित्रांनो बघा 637 बघा मित्रांनो रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं या ठिकाणी. ओके, असू द्या बघा लक्षामध्ये सर्व काय मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मित्रांनो PYQ स्वरूपाचे प्रश्न आहेत, म्हणून वही पेन घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. तर बघा 200चे 25% किती मित्रांनो, 200चे 25% बघा 50 या ठिकाणी आहेत बघा, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा, जे की कसा, तर सरळ 200चे म्हणजे गुणाकार 25%, टक्क्याच्या खाली घ्या 100%. आता हा 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 25 दोन्ही 50 झालं या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, एकदम सोप्या ट्रिक आहे मित्रांनो बघा, एकदम सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी आपल्याला सर्व प्रश्नांचे योग्य आन्सर शोधता येतं. ओके, पुढे 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील मित्रांनो बघा काय, तर या ठिकाणी 15 तासामध्ये किती बघा, तर 2 रुमाल होतात. तर पाऊण तासात किती, तर पाऊण तास म्हणजे किती 45 मिनटं. तर 45 मिनिटानं या मिनटाला बघा सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणाकार करू 60 सेकंदानं. ओके, आता
05040 प्लस 5 × 30ला 0 हातच्या आले 3 ओके. मग पुन्हा 6 चोक 24 24 आणि 3 झालं किती 27 म्हणजे 0 0 7 2 म्हणजे किती 27. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 27 सेकंदात किती मित्रांनो या ठिकाणी बघा रुमाल शिवून होतील एवढाच आपल्याला काढायचा आहे. याचा झाला तिरपा गुणाकार वरच्यासारखा बरोबर 27 गुणाकारात 2 छेदात आली 15 3 5 3 भाग देऊ 3 5 15 3 9 27 ओके. या ठिकाणी 5 आहे सॉरी 5 1 5 पुन्हा 5 1 5 उरलं किती 4 5 8 40 आणि हा 1 0 म्हणजे किती 180 गुणाकारात 2 आले ना सरळ 18 दोन्ही 36 आणि समोरचा 0 म्हणजे किती बघा 360 बघा मित्रांनो. या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो. तर काय पाऊण तासामध्ये बघा एकूण 360 मित्रांनो या ठिकाणी रुमाल शिवून होतात बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके. पुढे दोन संख्यांचा मसावी लसावी अनुक्रमे 15 व 420 आहेत. तर जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती काही करू नका सरळ मित्रांनो. काय म्हणलं आहे दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 सरळ 15 गुणाकारात 420 आणि मित्रांनो छेदामध्ये घ्या आहे 105 ओके. आता 15 1 15 15 2 30 15 3 45 15 चौक 60 15 5 75 15 6 90 आणि 15 7 105. आता 7 सखम 42 आणि समोरचा 1 0 म्हणजे किती बघा 60 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 4 क्रमांकात समसंख्यांची सरासरी 35 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती मित्रांनो बघा सरासरी म्हणजे मधली संख्या. तर मधली संख्या या ठिकाणी 35 आहे. तर मित्रांनो 35च्या बाजूची समसंख्या ही 36 36च्या बाजूची कोणती 38 आणि मित्रांनो याच्या अलीकडली पहिली संख्या 34 आणि 34च्या अलीकडली दुसरी संख्या 32 म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी बघा सर्वात लहान समसंख्या कोणती दिसत आहे तर 32 आहे ओके. म्हणजे बघा या ठिकाणी क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ओके. जर मोठी विचारलं असतं तर 38 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर झालं असतं बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. एकदम मित्रांनो बघा सोप्या स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो एकदम आणि एकदम या ठिकाणी सोप्या ट्रिकनुसार सर्व काही प्रश्न आपण या ठिकाणी बघा अभ्यासलेले आहेत कव्हर केलेले आहेत ओके. तर बघा जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.